नमस्कार, आम्ही नंदाताई कथार. आज रक्षाबंधन म्हणजेच भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. आपले रक्षण करणाऱ्या भावाला बहीण राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करते. तसेच सृष्टीचे पर्यावरणाचे रक्षण करण्यामध्ये प्रामुख्याने झाडाचा निस्वार्थ कायम सहभाग असतो. जसे की झाड आपल्याला ऑक्सिजन देते, सावली देते, फळ फूल अन्न देते, कोणतीही अपेक्षा न करता आपले रक्षण करते. आपणही त्यांचे रक्षण केले पाहिजे. झाडे लावली पाहिजेत आणि ते जगवली पाहिजेत. झाडे तोडली नाही पाहिजेत. त्यांच्या सुद्धा जीव आहे, त्यांना पण संवेदना आहेत. त्यांचा पण आपण सन्मान आदर केला पाहिजे. त्यामुळे आम्ही व आमचे सहकारी भावासारख्या झाडांना राखी बांधण्यास आलो आहोत. असेच आपण देखील रक्षाबंधन दिवशी जास्तीत जास्त झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण संगोपन केले पाहिजे. कारण झाड आपल्या संपूर्ण सृष्टीचे रक्षण करतात. असं नाही की भाऊ बहिणीचंच नातं असतं म्हणून. एक झाड, पक्षी वगैरे आपण कोणाला पण म्हणजे मानू शकतो, तर ते मनापासून आपलं नातं होतच. अगर झाड़ नहीं है तो हम लोग भी नहीं है। झाड़ से जो ऑक्सीजन मिलता है वो हम लोग को ऑक्सीजन मिलता है, नहीं तो झाड़ नहीं है तो हम लोग भी नहीं जीवित रहेंगे। पूरा पृथ्वी पर कोई भी जीवित आदमी नहीं रहता। हा उपक्रम खूप छान आहे. आम्ही सर्व महिला एकजुटीने काम करणार आहे. झाडाचं संरक्षण केलं पाहिजे, एक छोटंसं झाड लावलं पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे आणि त्याला मुलाप्रमाणे जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. बहुत आनंद मिला। आप लोग भी कीजिए, आप लोग भी झाड़ को राखी बांधिए और सुरक्षा कीजिए। झाडे वाचवा, झाडे जगवा. सर्वांनी एक झाड लावायला हवं, त्याचं संगोपन करायला हवं, त्याला वाढवायला हवं आणि सर्वांनी हा उपक्रम करावा असं मला वाटतं. सगळ्यांना झाडांना राख्या बांधल्या आणि बरं वाटलं, आनंद वाटला. इथून पुढे असेच आम्ही राख्या बांधत जाऊ. भाऊ बहिणीला तर दरवर्षीच राखी बांधतात, पण ही पण झाडे पण आपली भाऊ बहीणच आहे. या नात्याने आम्ही सगळेजण रक्षाबंधनचं महिला मंडळ आम्ही सगळं राखी बांधायला आलो आहे.